मंडळी, सगळीकडेच ना आंब्याचा सीझन चालू आहे. या आंब्याच्या सीझनमध्ये आपल्या गणपती बाप्पांसाठी मी काल चतुर्थी विशेष छान मोदक बनवले होते. अगदी सोपे आहेत. चला तर रेसिपी पाहूया. तर काय केलं इथे मी एका कढईमध्ये 2 चम्मच तूप घातलं. तूप हलकं गरम आहे तोपर्यंतच रवा घातला आणि छान खरपूस भाजून घेतला. त्यानंतर पाणी घातलं आणि छान शिजवून घेतलं. थोडंसं दूध घालायचं म्हणजे जे आपले मोदक आहेत एकदम नरम होतात. वरतून 1 वाटी रस घातला, आंब्याचा रस, थोडंसं केसरचं दूध घातलं आणि केसर घालायला विसरायचं नाही, म्हणजे जो आपले मोदक आहेत ते एकदम भारी होतात. वरतून साखर आवडीनुसार घाला. आता आमच्या घरी ना थोडंसं गोड आवडतं आणि आंब्यामध्ये आंबटपणा असतो, त्यामुळे थोडंसं साखर जास्तच घातली. वरतून थोडेसे काजू बदाम घातले आणि मस्त शिरा शिजवून घेतला. शिरा शिजला की काय करायचं आहे आपल्याला, हा शिरा एका प्लेटमध्ये, कढईमध्ये, कशामध्ये पण काढून घ्यायचा. आता हे ना मिश्रण थंड होण्यासाठी ते मी एकदम छोटीशी कढई घेतलेली आहे. आता ही कढई कुठून आणली, कशी आणली, तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली लिंक दिलेली आहे, तिथून घेऊ शकता तुम्ही. आता हा शिरा थंड झाला की आपण काय करायचं, इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. तुम्ही कोणता लहान मोठा कोणता पण घेऊ शकता, पाहू शकता. आता याला बंद केलं, थोडंसं तूप लावलं आणि मस्त आपले मोदक बनून रेडी आहेत. पाहू शकता किती छान मस्त आपले मोदक झाले. कोणाकोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या आंब्याच्या सीझनमध्ये नक्कीच हे आंब्याचे मोदक पण बनवून पहा. एरी तर आंबे नसतेत, फक्त आंब्याच्या सीझनमध्येच असते. पाहू शकता किती छान मस्त आपला मोदक झालेला आहे. चला, कोणाला आवडलं बरं मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नुसतं रेसिपी पाहून पुढं जाऊ नका, लाईक कमेंट पण करत जा. चला, या तुम्ही पण असे आंब्याचे मोदक खायला. चला तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.